हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल स्टडी विथ हारून. मुलांना आज आपण आपल्या इयत्ता 10वीच्या मराठी अक्षर भारतीतील पहिली कविता अंकिला मी दास तुझा पाहणार आहोत. याचे कवी आहेत संत नामदेव. सर्वात अगोदर अंकिला मी दास तुझा या कवितेचा मी तुम्हाला हिंदीत अर्थ सांगणार आहे. येथे काय आहे की अंकिला म्हणजे शरण आलेला, दास म्हणजे गुलाम आणि तुझा म्हणजे तेरा हिंदीत म्हणू शकतो आपण. हिंदीत याचा अर्थ असा होईल की इथं संत नामदेव परमेश्वराला सांगतात की हे भगवान मैं तेरी शरण में आ चुका हूं. तो असा या टायटलचा अर्थ होईल. आता कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे सेंट्रल आइडिया ऑफ द पोएम, मतलब एग्जैक्टली इस पोएम में कवि संत नामदेव ने क्या बताया है. चला पाहूया मग. प्रस्तुत अभंगात संत नामदेव यांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. म्हणजे काय, प्रस्तुत अभंगात संत नामदेव यांनी विविध दृष्टांतातून मतलब अलग अलग दृष्टांत देकर, अलग अलग उदाहरण देकर क्या बताया उन्होंने, परमेश्वर कृपेची याचना की. यानी परमेश्वर की कृपा कैसे उन्हें जरूरी, इसकी उन्होंने याचना की है, मतलब हम्बल रिक्वेस्ट की है, विनंती की है. आता आपण पहिला दृष्टांत पाहू. अग्नी माझी पडे बाडू, माता धावे कनवाडू. अगोदर मी शब्दार्थ सांगेल तुम्हाला. अग्नी म्हणजे आग, फायर. पडे म्हणजे पडे किंवा फॉल. बाळ म्हणजे बालक, चिल्ड्रन. धावे म्हणजे धावणे. माता म्हणजे आई. कनवाडू म्हणजे दयाळू किंवा मर्सीफुल. आता इथे बघा, हे पहिला दृष्टांत संत नामदेवांनी सांगितलेला आहे. तो कुणाबद्दल सांगितलेला आहे की माता आणि बाळ. माता आणि बाळ हा त्यांनी पहिला दृष्टांत आपल्याला दिलेला आहे. आता इथं सोप्या भाषेत भावार्थ मी सांगेल तुम्हाला, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. प्रस्तुत ओळीत संत नामदेव म्हणतात की जेव्हा एखादे बाळ आगीत पडते तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्याची दयाळू आई त्याला वाचवायला धावते. यहाँ पर संत नामदेव क्या बताते हैं, माता और बाढ़ का दृष्टांत एग्जाम्पल देकर कि जब छोटा सा बच्चा आग में गिर जाता है तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता, यानी पल भर की भी देरी न करते हुए त्याची दयाळू आई, उसकी कृपालु ममतालु माँ क्या करती है, त्याला वाचवायला धावते. उसे फौरन अपने बच्चे को बचाने के लिए वो भागती है. तो ये दृष्टांत देकर संत नामदेव भगवान से कहते हैं, त्याचप्रमाणे हे ईश्वरा ठीक उसी प्रकार जब मुझे तेरी आवश्यकता लगेगी, जब मैं संकट में रहूंगा तो तू भी मेरे मदद के लिए भाग कर आना. ठीक उसी प्रकार जिस प्रकार आग में गिरे हुए बच्चे को बचाने के लिए उसकी माँ भागती है. और वो इसलिए भगवान की कृपा मांग रहे क्योंकि उसका रीजन वो बताते, कारण मी पूर्णपणे तुला शरण आलेलो आहे. क्योंकि हे भगवान, हे ईश्वरा, मैं तुझे पूरी तरह से तेरी शरण में आ चुका हूँ, इसलिए मुझे मेरी मदद करो. आता आपण दुसरा दृष्टांत पाहू. सवेची झेपावे पक्षिनी, पिली पडताची धरणी. अच्छा, इथं शब्दार्थ पहा. सवेची म्हणजे लगेच, इन्स्टंटली. पिली म्हणजे पिल्लू, अ यंग वन. धरणी म्हणजे जमीन. दास म्हणजे गुलाम. अंकिला म्हणजे अंकित झालेला किंवा शरण आलेला. आता इथं त्यांनी दुसऱ्या कोणता दृष्टांत दिलेला आहे, पक्षिणी आणि तिची पिल्ले. कोणाचा दृष्टांत दिला त्यांनी, पक्षिणी आणि तिची पिल्ले. हा दुसरा दृष्टांत दिलेला आहे, दृष्टांत नंबर 2. अभी दृष्टांत का आसान भाषा में भावार्थ मैं आपको बताऊंगा. अब देखो, प्रस्तुत ओळीत संत नामदेव म्हणतात की, आणि इस लाइन में संत नामदेव कहते हैं कि जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पड़ते, यानी जिस वक्त पक्षिणी का पिल्लू उसके नेट से, घरटे से नीचे जमीन पर गिरता है, तब पक्षिणी क्या करती है, बर्ड क्या करता है, तेव्हा ती पिल्लाला वाचवण्यासाठी, तब अपने बच्चे को बचाने के लिए लगेच जमिनीकडे झेपावते, झेप घेते, यानी फौरन जमीन की तरफ लपकती है अपने बच्चे को बचाने के लिए. तो इसी का दाखला देते, उदाहरण देते हुए संत नामदेव क्या कहते हैं भगवान से कि त्याचप्रमाणे हे ईश्वरा तू माझ्यासाठी लगेच धावून ये. यानी जिस प्रकार एक पक्षी ने अपने बच्चे को बचाने के लिए फौरन भागती है, उसी प्रकार वो कहते हैं कि हे भगवान तू मेरी मदद के लिए फौरन भागकर आना. त्याचप्रमाणे तू माझ्या मदतीसाठी धावून ये. आता आपण तिसरा दृष्टांत पाहू. पहा, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. हा आपला तिसरा दृष्टांत आहे. इथं शब्दार्थ पहा. वत्सरावे, वत्सर म्हणजे वासरू, म्हणजे जे गायीचा काप असतो त्याला आपण वासरू म्हणतो. धेनू म्हणजे गाय, काऊ. हुंबरत म्हणजे हंबरणे, टुलो. म्हणजे हुंबरत किंवा हंबरणे म्हणजे काय, गायीचा आवाज.
गायीच्या आवाजाला आपण हंबरणे असे म्हणतो. म्हणजे ते तिसरा दृष्टांत संत नामदेव गाय आणि वासरू यांचं देतात. गाय आणि वासरू, यानी गाय और उसका जो बच्चा होता है उसे वासरू कहेंगे. इनका तीसरा दृष्टांत संत नामदेव ने यहाँ पर दिया है, जिसका आसान भाषा में भावार्थ मैं अब आपको बताऊंगा. संत नामदेव म्हणतात की जेव्हा वासरूला भूक लागलेली असते तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय हमरत धावते. मतलब देखो यहाँ क्या होता है, जब गाय का वासरू जब भूखा होता है तो उसे दूध पिलाने के लिए, उसकी भूख मिटाने के लिए उसकी माँ यानी गाय या फिर धेनु कहेंगे उसे, वो क्या करती है, अपने बच्चे की तरफ हमरत धावते, यानी एक प्रकार का जो गाय का आवाज होता है वो अपना आवाज निकालते हुए अपने बच्चे की तरफ भागती है. ती काय करते, आपल्या वासरूला दूध पाजण्यासाठी हमरत धावते. त्याचप्रमाणे हे ईश्वरा तू सुद्धा माझ्या मदतीसाठी लगेच धावून ये. तो यहाँ पर संत नामदेव क्या कहते हैं कि जिस प्रकार से गाय अपने वासरू के लिए भागती है, उसकी मदद करने के लिए, उसे दूध पिलाने के लिए, उसकी भूख मिटाने के लिए, ठीक उसी प्रकार हे परमेश्वरा तू भी मेरी मदत के लिए फौरन भागकर आना. म्हणजे ते काय सांगतात की ज्याप्रमाणे गाय आपल्या वासरूला दूध पाजण्यासाठी लगेच धावते, त्याचप्रमाणे परमेश्वरा तू सुद्धा माझ्या मदतीसाठी धावून ये. आता याच्यानंतरचा दृष्टांत पहा. वनवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी. आता याचे शब्दार्थ आपण पाहू. वनवा म्हणजे जंगलात लागलेली आग, फॉरेस्ट फायर. वन म्हणजे जंगल, चिंतित म्हणजे काळजी करणे, पाडस म्हणजे हरिणीचे पिल्लू. आता येथे संत नामदेवांनी कोणता दृष्टांत दिलेला आहे, वनवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी. म्हणजे हरणी आणि पाडसाचा दृष्टांत त्यांनी दिलेला आहे. हरणी आणि पाडस, हरणीच्या बाळाला आपण पाडस असे म्हणतो. हा कितवा दृष्टांत आहे, चौथा दृष्टांत आहे. आता याचा सोप्या भाषेत भावार्थ आपण पाहू. पहा संत नामदेव काय म्हणतात या दृष्टांतात. प्रस्तुत ओळीत संत नामदेव म्हणतात की काय म्हणतात, जेव्हा जंगलात वनवा पसरतो, म्हणजे वनात वनवा लागतो, जंगलात वनवा लागतो व पाडस त्यात अडकलेले असते, म्हणजे हरिणीचे जे पिल्लू असते पाडस ते वनव्यात अडकलेले असते, अटकलेले असते, त्यावेळी आपल्या पाडसासाठी हरिणी चिंतित होते. म्हणजे हरिणीला चिंता असते की आपल्या पाडसाचं काय होईल, वनवा त्याला नुकसान तर पोहोचवणार नाही ना, ही तिच्या मनात आपल्या बाळासाठी, आपल्या पाडसासाठी चिंता असते. आणि हाच धागा पकडून संत नामदेव काय म्हणतात परमेश्वराला की त्याचप्रमाणे हे परमेश्वरा माझ्या संकट काळात तू माझ्यासाठी धावून ये. म्हणजे ते काय म्हणतात की परमेश्वरा ज्याप्रमाणे हरिणी आपल्या पिल्लाला म्हणजे पाडसासाठी चिंतित होते जेव्हा ते संकटात असते, तेव्हा त्याचप्रमाणे हे परमेश्वरा जेव्हा मी एखाद्या संकटात असेल तेव्हा तू माझ्यासाठी चिंता कर, म्हणजे माझ्या मदतीसाठी धावून ये. अब देखो यहाँ क्या कहते हो, हरनी और पारस का दृष्टांत देकर, हरनी का जो बच्चा होता है उसे पारस कहेंगे. तो ये दोनों का दृष्टांत देकर वो क्या कहते हैं कि जिस प्रकार से वन में वनवा लग जाता है, यानी फॉरेस्ट फायर, जंगल में आग लग जाती है, तो हरनी को चिंता सताती है कि मेरे बच्चे का यानी मेरे पारस का क्या होगा, वो अपने बच्चे के लिए चिंताग्रस्त होती है. तो इसी का उदाहरण देते हुए कहते हैं परमेश्वर को कि परमेश्वरा तू मेरे लिए क्या करना, मेरी चिंता करना. जब मैं मुसीबत में रहूं, संकट में रहूं, तो तू मेरे लिए भाग कर आना, मेरी चिंता दूर करने के लिए तू आना. जिस प्रकार से हरनी अपने पारस के लिए चिंता करती है. ठीक है, इस प्रकार से इस दृष्टांत का भावार्थ हमने देखा. आता शेवटचा दृष्टांत पहा. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. याचे आपण शब्दार्थ पाहू अगोदर. मेघ म्हणजे ढग, क्लाउड. विनवितो म्हणजे विनवणी करणे, विनंती करणे, टू रिक्वेस्ट. चातक म्हणजे एक काल्पनिक पक्षी, अन इमॅजिनरी बर्ड. हा काल्पनिक पक्षी आहे. याच्याबद्दल काय कल्पना केलेली आहे की चातक पक्षी फक्त आणि फक्त चंद्रकिरण पिऊन जगतो. चंद्रकिरण म्हणजे मूनलाईट. म्हणजे हा चातक असा पक्षी आहे की तो दुसरे तिसरे काहीही न पिता खाता तो काय करतो, फक्त चंद्रकिरण आणि म्हणजे मूनलाईट पिऊन जगतो. म्हणजे चातकाचे जीवन कशावर अवलंबून आहे, चंद्र. आणि संत नामदेवांनी इथं कोणता शेवटचा दृष्टांत दिलेला आहे, मेघ आणि चातक. मेघ आणि चातक पक्षी, मेघ आणि चातक. कितवा दृष्टांत आहे हा, पाचवा. आता या दृष्टांताचा सरळ अर्थ आपण पाहू. पहा, संत नामदेव म्हणतात की ज्याप्रमाणे चातक पक्षी फक्त पावसाचेच पाणी पिऊन जगतो तेच त्याचे जीवन असते. इथं ते चातक पक्षाबद्दल माहिती देतात की चातक हा असा पक्षी आहे की तो काय करतो, मेघाला म्हणजे चातक पक्षी काय करतो, जे ढगातून
आकाशातून पावसाचे पाणी पडते तेच पिऊन तो जगतो, त्याशिवाय तो काहीही पित नाही. आणि त्यासाठी तो काय करतो, त्यासाठी तो आकाशातल्या ढगांना पाऊस पाडण्यासाठी विनंती करतो. आणि त्या आकाशात ढग असतात त्यांना तो पाऊस पाडण्यासाठी विनंती करतो. कारण काय की जे ढगातून पाऊस पडतो तेच त्याचे जीवन असते. मग अगदी त्याचप्रमाणे संत नामदेवांना फक्त परमेश्वर कृपाच हवी आहे, त्यासाठी ते परमेश्वराला विनवणी करतात. अभी हिंदी में मैं बताता हूँ कि यहाँ पर क्या है, मेघ और चातक का दृष्टांत दिया गया. मेघ के बारे में क्या बताया गया है, चातक पक्षी का जीवन मेघ के ऊपर डिपेंड करता है. क्यों, मेघ के मुख से जो पानी धरती पर आता है वही पानी पीकर ये चातक पक्षी जी लेता है. अब जब उसका जीवन मेघ से बरसने वाले पानी पर ही डिपेंड है, अवलंबन है, तो वो क्या करेगा, मेघ को विनवनी करेगा. किस लिए, कि वर्षा बरसाने के लिए, बारिश बरसाने के लिए. ठीक उसी प्रकार संत नामदेव भी क्या कहते हैं, उन्हें सिर्फ और सिर्फ परमेश्वर की कृपा ही चाहिए. इसलिए वो क्या करते हैं, त्यासाठी ते परमेश्वराला विनवणी करतात, परमेश्वर को विनती करते, रिक्वेस्ट करते हैं की हे परमेश्वरा तुझी कृपा माझ्यावर असू दे, तेरी कृपा तेरी मेहरबानी मेरे ऊपर रहने दे. इस प्रकार से ये आखिरी स्टांजा का, आखिरी दृष्टांत का भावार्थ हमने देखा. इस प्रकार से इस कविता का आसान भाषा में भावार्थ मैंने आपको बताया. अब मैं थोड़ा सा इसका सारांश बताऊंगा, कविता का समराइज करूंगा. जैसे सबसे पहले हमको याद रखना है मध्यवर्ती कल्पना. मध्यवर्ती कल्पना मैंने यहाँ लिखी नहीं, क्या है कि प्रस्तुत अभंगातून विविध दृष्टांतातून संत नामदेव यांनी परमेश्वर कृपेची याचना केली आहे. अब ये इसके बाद उन्होंने क्या अलग अलग दृष्टांत दिए हैं. दृष्टांत कौन कौन से दिए थे, पहला दृष्टांत दिया था माता आणि बाळ, पक्षीनी पिल्ले, फिर उसके बाद धेनू, वासरू, हरणी, पाडस आणि मेघ आणि चातक, एवढे 5 दृष्टांत संत नामदेवांनी दिले होते. अब देखो ये कैसा आपके लिए उपयोगी है, जोड़ अलावा में आ सकता है. मैच द फॉलोइंग है ना, किसके बच्चे को क्या कहते हैं, तो माता बाढ़, पक्षीनी पिल्ले, धेनु, वासरू, हरनी, पारस, मेघ, चातक. ठीक है, इस प्रकार से ये आपके लिए उपयोगी है, तो ये जरा आप ध्यान से समझो. ठीक है.